इतका सुंदर चित्रपट बनवलाय आणि मराठी बस झालं काय नाही करायला, ते काम करायला आलेत. लाल चवळी भिजवलेली, त्याला मोड बघा किती छान आलेत. कुणाला मशीनचा आवाज बंद झाला ना. ही बघा फुलं काढून घेतली. लाल रंगाची फुलं आपल्या बागेमध्ये फुलायला सुरुवात झालेली आहे खूप वर्षानंतर. आणि हे बघा ही सफेद फुलं आहेत ना, ह्याचं नाव माझ्या लक्षात येत नाही, पण मला असं वाटतं ह्याला काहीतरी तगर का काहीतरी असं म्हणतात वाटतं, असं मला वाटतं आहे. म्हणजे नक्की मला नाव ह्याचं माहीत नाही, तुम्ही सांगा. ह्याचा मंद मंद सुगंध येतो, छान येतो. आणि ही पारिजात काढून घेतलं आहे. आता मोगरा कसं जरा कमी फुलतो आहे ना, आहे मोगरा पण कमी आहे. ठेवूया आतमध्ये, सावलीमध्ये ठेवते, सावलीमध्ये. तिथे ना ऊन लागवतं, थोडा वेळ जरा बाहेरच राहू दे. तो बघा काय चाललं आहे, कुणाल देवांचं काम चालू आहे. मी म्हटलं काय करतायत सकाळी सकाळी, काय झालं, साफसफाई कशातलं, लिंबूतलं. शेरू जरा मशीन फिरवते. सकाळी सकाळी कपडे लावलेत. चालू झाली. चला हे तिकडे जायचं नाही शेरू, चल इकडे. बघा वाघ्या आपला, वाघ्या झोपला होता. तू कसा आलास रे बाहेर, काय रे? हा नाही, मी शेरूला हाक मारली ना, तसा आला तो पण. सावली शोधते मी बसायला. ही बघा इथे सावली आहे. मशीन चालू आहे ना, मशीनचा आवाज मग कॅप्चर होईल. हा दुर्वा आहे का गवत आहे? हा सगळा मिक्स आहे ना दोन्ही. हा गवत काढू नको, ते दोघं खातात ना वाघ्या शेरू. नाही ना, हा साईडचा राहू दे, तो काय झाडाच्या आतमध्ये नाही ना. अरे त्यांना खायला लागतं ना, पोटं त्यांची खराब होतात. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी कामाची लगबग म्हणजे नेहमीच असते, पण आज घरातलं काम, काल ना थोडंसं अर्धवट काम राहिलं होतं, कपडे वगैरे ना. म्हणजे काल संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो ना पिक्चर बघायला, तुम्हाला बघा सांगितलं होतं. त्याच्यामुळे मग जितकं शक्य होतं केलं, बाकीचं ठेवून दिलं. आणि सकाळी सकाळी मशीन लावले कपड्याची. थोडंसं पिक्चरबद्दल म्हणते. पिक्चरचं नाव तुंबाडची मंजुळा ना. आता पिक्चरचं नाव, इतका सुंदर चित्रपट बनवला आहे. आणि मराठी चित्रपट असे म्हणजे बनवले गेलेले आहे, त्याच्यावर विश्वास बसत नाही. म्हणजे कुठेच काय नाव ठेवायचं काय हे नाही ना. एवढं छान शूटिंग वगैरे जे काय केलं आहे ना, मस्त आहे. सगळ्यांचे जे काय म्हणजे ॲक्टर्स पण काय काय घेतलेत ना, जबरदस्त काम केलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे एखादा बघा छान चित्रपट बनला आहे तर सांगायला पाहिजे सगळ्यांना. आम्ही ते ऐकलं होतं, रिव्ह्यू वगैरे बघितलं अगोदर कसं आहे काय आहे. आणि मग म्हटलं चला बघूया कसं आहे ते. आणि त्याच्यामुळे मग आम्ही गेलो होतो. आणि आवडतात, चांगले चित्रपट असले तर बघायला आम्हाला आवडतात मराठी चित्रपट. म्हटलं हिंदी बघण्यापेक्षा, म्हणजे हिंदी पण आवडतं असं काही नाही, पण मराठी पण म्हटलं बघायला पाहिजे. हिंदी लई कमी बघतो. हां, मराठी आवडीने बघतो आम्ही. तो इतका सुंदर बनवला आहे, सगळ्यांना मी सांगेन की जा बघायला, एकदा बघून या. म्हणजे मला सांगितलं ना कोणी अजून पुन्हा एकदा बघ, तर मी पुन्हा एकदा बघीन. इतका छान बनवलं आहे. म्हणजे कुठे काय नाव ठेवायला जागा नाही. रियालिटी काय असतं ना ते सगळं दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात, असं सगळं आहे. कॉमेडी पिक्चर आहे, असं अजिबात नाही की सिरियस वगैरे असं नाही आहे. पण जो विषय हाताळला आहे ना तो अगदी जबरदस्त आहे. असं कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये सगळं केलेलं आहे ना. ते हे टाकलेलं आहे अबोली. त्याच्यामुळे जा, माझा फीडबॅक तुम्हाला सांगते, रिव्ह्यू खूप सुंदर आहे. इथे बसूया जरा आपण. मी बसणार नाही आहे, ते हे येत आहेत. कोण येत आहेत? सुतार. हां येऊ देत ना, 5 मिनिटात येऊ दे. सुतार येतात आपल्याकडे. घराचं काम आपलं अर्धवट राहिलं ना, ते प्लंबरचं पण काम, प्लंबर आलेले आहे, त्यांनी पण अर्धवट काम केलेलं आहे. त्यांची तब्येत नाही बिघडलेली आहे तब्येत. आज येतो उद्या येतो, त्यांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या कामाचा सगळा गोंधळ हे आपलं घराचं लवकर लवकर करायचं आहे, पण असं सगळं चाललं आहे. मशीन का थांबली जरा बघ.
नाही चालू आहे चालू आहे. तर ते सुतार आहेत ना, 1-2 ठिकाणी सांगितलं होतं, त्याच्यामुळे ते काल संध्याकाळी येणार होते, पण काल आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे मला वाटतं ते आले नाही. मग कारण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही उशीर जाणार म्हणजे बाहेर जाणार आहोत म्हणून. आता येतात, बघूया कसं काय होतं ते. सुताराचं काम बाकी आहे, वायरिंगचं काम चाललेलं आहे बाकी, आणि त्यानंतर कलर करायचं आहे. म्हणजे एक 2-3 कामं आपली बाकी आहेत. पण सगळं स्लो मोशनमध्ये चालतं ना इथे, त्याच्यामुळे लवकर लवकर करायचं आहे हो. बघू आता कधी होतं आहे ते, असं आहे ते. चला, आज काय बाहेरचं काय काम नाही, बागेतलं एवढं काय नाही आहे, कारण बहुतेकानं सगळं झालेलं आहे. झाडांची साफसफाई वगैरे ना म्हणजे झालेली आहे बहुतेक करून. कुराल जेव्हा ना अदनामध्ये जसं त्यांना वेळ मिळेल ना तसं त्या पद्धतीने ते करतात ते. आणि आता काय पाऊस नाही, त्याच्यामुळे बाकीचं काय आपण काय करू शकत नाही, असं सगळं झालेलं आहे. पावसाने सगळं जरा गडबड झाले. पाऊस पडला असता तर जे काही भाजीपाला सगळं लावलं ना ते असं झपाट्याने वाढलं असतं ना. आता आम्ही काय करतो, म्हणजे हाताने पाणी घालतो, ज्या काही वेली वगैरे लावलेल्या आहेत ना, बियाणं वगैरे छान प्रकारे रुजलं आहे सगळं. पण आता कसं व्यवस्थित व्हायला म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये ताकद असतं ना, ते हे आपलं जे नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये नसते. पावसाच्या पाण्याने कसं पटापट वाढ होते सगळ्या झाडांची वगैरे, त्याच्यामुळे ठीक आहे चाललं आहे. शेरू 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 बघा, ती बघा माणसं आली, वाघ्या शेरू लागले, त्यांची सुरुवात झाली वाघ्या शेरूची भुंकायची. 2 जण माणसं आहेत. हे फुल फुललं आहे आपल्या बागेमध्ये, माझं लक्षच नाही. गावठी गुलाब फुललं आहे बघा, तुम्हाला मी दाखवते. चला इकडे या बघा, असे हे 2 जण करतात. कोण आलं का थोडा वेळ भुंकतील आणि मग शांत होतील. मग हा बघा वाघ्या बघा, तो बघा. हा बस झालं बस झालं बस झालं, काय नाही करायला, ते काम करायला आलेत. बघतं काय तू 2 जण. शेरू आपला शांत नाही राहणार, तो सारखा भुंकतच राहणार, काय करत नाही ते, कारण कुणाला जेव्हा आहेत ना सोबत, त्याच्यामुळे असं काय हे नाही करत. पण ते आमचं घर आहे, तुम्ही का आलात आमच्या घरामध्ये, असं सगळं असतं ह्यांचं. अनोळखी कोण आलं का, चला या, कोण नाही, या लवकर, लब्बाड पोरं. काय रे, झालं ना सगळं. बघा परत धावून आले बाहेर, गाडी आलेली, त्या गाडीच्या मागे गेले धावत धावत. सगळं घरातलं काम आवरून घेतलेलं आहे. कपडे झाले, हे कालचे कपडे घड्या करायचे आहेत, आणि बाहेर जरा पडवी धुवायची होती ना वाग्या, ते जरा झाडू फिरवले. आता किचनच्या कामाची तयारी. किचनचं काम बाकी आहे, नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झाला आहे. आता दुपारचं जेवण. मसाला संपला आहे, म्हणजे वाटण जे असतं ना आपलं कांदा खोबऱ्याचं, ते संपलं आहे माझं. आता मी खोबरं बाहेर काढून ठेवलेलं आहे, आणि म्हणजे आता मसाला संपला आणि त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण होते. काही पण भाजी वगैरे करायला गेलो ना की मसाला नाही आहे, त्याच्यामुळे मग राहून जातं, असं होतं. तर आता मी चवळी भिजवलेली आहे, काल सकाळी भिजवले, छान असे मोड पण आलेले आहेत. त्याचीच भाजी करायचं विचार माझ्या डोक्यात चालले, पण त्याला वाटण लागणार. त्याच्यामुळे आता खोबऱ्याचा डबा आहे ना, तुम्ही आता बाहेर काढून ठेवला आहे. थोडासा उशीरच झाला डबा काढायला, आत्ता मी काढला बघा. बर्फ झालेला आहे, बर्फाच्या खाण्यात ठेवते ना, त्याच्यामुळे तो आता विरघळेपर्यंत थोडंसं जरा वाट बघावी लागेल. तर तो म्हणजे बाकीची थोडीशी तयारी करते. लोणचं करायचं आहे मिरचीचं, त्या मिरच्या जरा चिरून वगैरे ठेवते, म्हणजे मग नंतरला मला की नाही बरं पडेल. फोन वाजला. कुणालच्या बाबा झोपले जाता, नाश्तावर केला आणि जरा आराम करतात. आपल्याकडे ते माणसं बघा आलेली ना, सुतार आलेले, ते सगळं डन झालेलं आहे. आपलं वेल्डिंगचं काम आणि सुताराचं काम आता होऊन झाले. समजा ना साधारण 7-8 दिवस लागतील तरी पण सगळं होईपर्यंत. तर अशी हळूहळू सगळी कामं चाललेली आहेत. चला आता मी जरा केसं हे करते आणि मग जाते किचनमध्ये. दुपारच्या जेवणाला आता सुरुवात करते मी वाटपापासनं. हे कांदे चिरून ठेवलेत, लसूण घेतलेला आहे, आणि हे आपलं किसलेलं आहे ओलं खोबरं, जे थोडंसं जरा वेळ जाईल मेल्ट व्हायला, कारण मी हा डबा आहे ना उशिरा बाहेर काढला आहे. आणि हे बघा, हे कडधान्य लाल चवळी भिजवलेली, त्याला मोड बघा किती छान आले. तर ह्याचीच भाजी मला करायची.
आणि त्याच्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. वाटणाशिवाय भाजी ही होणार नाही. त्याच्याने पटकन आता हे वाटण काढून घेते मी. जास्तच काढते म्हणजे पुढे पण आपल्याला बरं पडेल. चला भाजायला सुरुवात करते. तर कांदा चिरला की नाही भाजायला इथे सुरुवात केली. कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं. त्यात मी हा चिरलेला कांदा आणि लसूण घातलेला आहे. नेहमी मी वाटण करते ना त्यावेळेस चुलीवरतीच भाजते, पण आज गॅसवरतीच करते. चुलीवरती कसं पटकन भाजून होतं, पण आता कशी गरमी चालू आहे ना त्याच्यामुळे चूल कशी पेटवली जात नाही आहे. त्याच्यामुळे मग विचार केला की नको गॅसवरच करूया. उगाच वाटपासाठी परत चूल कुठे पेटणार, पण वेळ पण वाया जातो ना त्याच्यामुळे. कारण म्हणजे साधारण 11:30च्या दरम्यान आहे ना मी हे आता जेवणाचं काम करायला घेतलं होतं. तर इथे कांदा बघा असा लालसर भाजून झालेला आहे आणि कांदा भाजायला फास्ट गॅसवरती होतो 5 मिनटामध्ये. तर इथे पटकन कांदा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मी आता म्हणजे खोबरं आहे ना ते घातलेलं आहे. खोबरं मी घातलं कढईमध्ये, पण ते अजून पण वितळलेलं नव्हतं, अजून पण खडे खडे होते. तर असे पलित्याने की नाही अलगद म्हणजे गॅस मी ते स्लो ठेवला होता आणि हळूहळू पलित्याने तो बारीक करत गेले मी. आणि साधारण 5 मिनटानंतर खोबरं छान म्हणजे प्रकारे ते वितळलं आणि ते बघा आता भाजायला सुरुवात केली आहे. लालसर असं खोबरं भाजून घेतलं. कांदा खोबऱ्याचं वाटप नसेल ना तर खूप गोची होते आणि म्हणजे गेले 2 दिवस झाले मला काढायचं होतं, पण राहून जात होतं. आत्ता पण मी विचार केला की नको संध्याकाळच्या वेळेस करूया, पण नंतर काय माझ्या मनात आलं का माहीत नाही, मी पटापट करायला घेतलं. म्हटलं केलं का म्हटलं लवकर होईल. त्याच्यामुळे इथे बघा वाटपाची सगळी तयारी झाली. त्यात मी आलं पण घातलं आणि त्याच्यानंतर मला मिक्सर लावायचा होता, पण गरम होतं ना वाटप, त्याच्यामुळे सगळ्यात आधी ते डाळ आता फोडणीला घालून घेतली आणि त्याच्यानंतर भाजीसुद्धा फोडणीला घालून घेतली. कारण म्हटलं वेळ वाया जायला नको, कारण गरमी आता अशी होते ना त्याच्यामुळे किचनमधलं काम आहे लवकरात लवकर कसं होईल असा माझा प्रयत्न असतो. आणि भाजी जरी फोडणीला घातली चवळीची, वाटप काय आपण वरून पण टाकू शकतो. त्याच्यामुळे फोडणी घालून इथे आता मी स्लो गॅसवरती भाजी आणि डाळकीने शिजत ठेवलेली आहे. हां तर चांगली झोप काढलीस. चांगला मस्त घाम यायला लागला आता तू तेव्हा उपयोग कर. असं काय झालं मसाला वाटते आता. अजून पीठ मळायचं आहे, चपात्या करायच्या आहेत. सगळ्यात मोठं काम माझं झालं माहिती आहे काय, वाटपाचं. वाटप संपलं की काही सुचत नाही. हे इतकं वाटप आपलं काढलं आहे आणि जास्त बघा आहे ना, ओव्हरफ्लो आहे ओव्हरफ्लो. आता या भाजीमध्ये वाटण घालायचं बाकी आहे. अर्धी भाजी आपलं शिजले. आता मी हे वाटणे त्यात घालते. अशी घाई गडबड असली का असं करायचं आपल्या सोयीप्रमाणे. चला आता ना जरा एक चांगला असा कड आणते. चवळी अर्धी शिजले आणि अर्धी बाकी आहे. आता ही शिजेल भाजी. झालं वाटप पण झालं, आपली भाजी पण झाली. शेवटी द्या. चला बसा खाली, खाली बसा. चला शेरू वाघाला पण बोलव. चला आमच्याकडं जेवायचं काम चाललंय. बसा खाली. गरमीने हैराण झालेत वाघ्या शेरू जाम. इथे टी व्ही चालू आहे. वाघ्याला घेऊन ये शेरू. नाही येईल तो. चपाती खाऊन गेला तो आता. अजून कुणाला बघा जेवायला नाही आला आहे. त्याला 2दा फोन लावले, जेवायला ये जेवायला ये. येतो केला, अजून काय पत्ता नाही त्याचा. कोण नाही. जरासा आवाज आला ना की ह्यांचं नुसतं भुंकायचं चालू होतं. कोण नाही शेरू, कोण नाही. या दुपारच्या उन्हामध्ये कोण येणार आहे. न जेव जा, न जेव. दादा आहे, कुणाल दादा आहे. दादा आहे, दादा तो बघ. कोण आहे, कुणाल दादा आहे ना. ते बघा 2 जण गेले आता, पळाले. ह्या उन्हातनं पण गेले बघा. तो बघा बस. कोण आलं वाघ्या, कोण आलं वाघ्या. दादा आला. तो बघा धावला घ्यायला त्याला. कुणाला घेऊन ये त्याला उन्हातनं तर ये. धावपळ धावपळ. हा बघा, हा बघा उन्हातनं पण. चल ये शेरू चाल.
कोणी मी दिलेला दोघांना मी भरवलं वाघ्या शरूला. हां हां चला. दोघांना जेवायला मागत नाही ना वाघ्या शरू, जेवायला कंटाळा करतात आणि मग जेवण उगाच वेस्ट होतं ना. त्याच्यामुळे मी काय करते थोडं थोडं करून दोघांना घालते. सकाळी पण तसंच घातलं होतं आणि आता पण तेच. त्यांना खायचं असेल ना ते बरोबर येतात. ह्या अशा गरमीमध्ये जेव्हा खायला होत पण नाही, इच्छाच होत नाही. म्हणजे पाणी पिऊन पिऊन आपलं पोट भरतं. तर कुणाल बघा आता आला, त्याला मगापासून 2दा फोन लावले ये करून. 2 वाजून गेले आणि आता तो जेवून झाल्यानंतर मग म्हणजे किचन फक्त थोडंसं आवरायचं आहे. सगळं करून झालं किचनचं काम. आता थोडंसं निवांत. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.